रणनीती आखल्याची सुद्धा माहिती मिळतेय। नाराजांना शांत करण्यासाठी मुंबईत भाजप ऍक्शन मोडवरती आलेली आहे। केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी या बंडोबांची यादी मागवल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। याविषयीची एक बैठक सुरू असून बंडखोरांना संपर्क साधण्यासाठी भाजपकडून स्थानिक नेतृत्वाला सूचना सुद्धा दिल्या गेल्या। आणि कालच भाजपच्या गोटातून एक महत्त्वाचा निर्णय समोर आला होता, तो म्हणजे खासदार, आमदार, मंत्री यांच्या कुटुंबियांना या निवडणुकांमध्ये तिकीट वाटप केलं जाणार नाही। परंतु भाजपच्या घराणेशाही विरोधी धोरणाला राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष हे मात्र अपवाद असल्याचं दिसतंय। कारण राहुल नार्वेकरांच्या घरातल्या चक्क 3 सदस्यांना भाजपने उमेदवारी दिली। यामध्ये राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर, त्यांच्या पत्नी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। स्वतः राहुल नार्वेकर कुलाबा मतदारसंघाचे आमदार असून ते दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळतात आणि अशा परिस्थितीत या निर्णयामुळे पक्षात आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यावर स्वतः नार्वेकर आणि आशिष शेलार यांनी याबाबतीत प्रतिक्रिया दिली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेल्या वेळेला पण मकरंद नार्वेकर हे 2012ला अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि आता पक्षांनी त्यांना परत उमेदवारी देऊन त्यांच्यावरचा विश्वासाला शिक्कामोर्तब केलेली आहे। आणि कुलाब्याच्या जनतेची ही सर्वसाधारण मागणी हीच होती की मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात यावी आणि त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेलं लोकसेवा याच्या आधारावरती पक्षाने हा निर्णय घेतलाय। जो पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याला तिकीट मिळालंय, जो परिवारात कोणाचा तरी नातेवाईक आहे म्हणून तिकीट दिलं असं झालेलं नाही, आम्ही करणार नाही, करू शकत नाही। दोन्हीही आमचे सिटिंग नगरसेवक आहेत आणि तिसरी सुद्धा आमची पदाधिकारी आहे। आमच्या परिवारातील लोक हे पदाचं नेतृत्व परिवारवादामुळे करत नाहीत। तर एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेवरती आपली उमेदवारी मागे घेण्याची वेळ आलेली आहे। प्रभाग क्रमांक 5 मधनं राज सुर्वेला उमेदवारी देण्यात आलेली होती, पण आता मागाठाण्यातनं शिंदेंच्या शिवसेनेनं आपले उमेदवार बदललेत। आता प्रभाग क्रमांक 5 मधनं संजय घाडी हे निवडणूक लढवतील। प्रभाग क्रमांक 3 मधनं प्रवीण दरेकरांचे बंधू प्रकाश दरेकर, तर प्रभाग क्रमांक 4 मधनं मंगेश पगारे हे उमेदवार असतील। आणि नाशिकमध्ये आज तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरनं प्रचंड मोठा गोंधळ